हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक पॉलिटीची सिरीज रन करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण एंटायर पॉलिटी जे आहे आपल्या MPSC राज्यसेवेसाठी जे युजफुल आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये मीने काही व्हिडिओज अपलोड केले, ज्याच्यामध्ये आपलं एक सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याचबरोबर प्रिॲम्बल, ठीक आहे, हे दोन टॉपिकचे जे आहेत व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याच्यानंतर आजचा जो व्हिडिओ राहणार आहे तो आपला एंटायर फोकस राहणार आहे दोन टॉपिकवर. ते आहे युनियन अँड टेरिटरी आणि त्याच्यानंतर आहे आपलं सिटिझनशिप. ठीक आहे, हे दोन टॉपिक आपण आजच्या डिस्कशनमध्ये कव्हर करूया. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जेव्हा मी हे टॉपिक्स कव्हर करते तर सर्वात आधी तुम्ही जे बुक आहे लक्ष्मीकांत, ती बुक सोबत ठेवा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ओव्हर बघायला जे आहे इझी जाणार की कुठलं टॉपिक कव्हर केलं आहे मी. ठीक आहे, मतलब कुठलं सेक्शन कुठलं सुटत तर नाही आहे, हे सर्व पॉईंट तुम्हाला कव्हर होऊन जाणार. आणि त्याचबरोबर परत एक पॉईंट की जे पण बिगिनर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी पण ही सिरीज युजफुल आहे. त्याचबरोबर जे पण अटेम्प्ट ऑलरेडी दिले आहेत त्यांना पण ॲज अ रिव्हिजन सिरीज म्हणून ते या व्हिडिओजला रेफर करू शकतात. सो चला आता आपण आजच्या डिस्कशनकडे वळूया. तर जसं आपल्याला माहिती आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना, ठीक आहे, डिफरंट टाईप ऑफ पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, खूप पार्ट्स आहेत. त्याच्यामधला पार्ट नंबर फर्स्ट, ठीक आहे, पार्ट फर्स्ट आहे युनियन अँड इट्स टेरिटरीला डील करतो. ठीक आहे, याच्यामध्ये 1 to आर्टिकल नंबर 4, ठीक आहे, आर्टिकल नंबर 1 to 4 हे जे आर्टिकल्स आहे पार्ट 1 मध्ये येतात. तर सर्वात पहिले बघू आपण आर्टिकल नंबर 1. तर आर्टिकल नंबर 1 मध्ये ना दोन पॉईंट डिस्कस केले आहेत. सर्वात पहिले आहे की नेम ऑफ अ कंट्री. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालं, जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉर्म होत होतं ना, तर लोकांचे दोन व्ह्यूज होते. ठीक आहे, जे पण मेंबर्स होते ना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे, त्यांचे दोन व्ह्यूज होते. काही म्हणत होते की आपण आपल्या कंट्रीचं नाव इंडिया ठेवायला पाहिजे, काही लोक म्हणत होते आपण आपल्या कंट्रीचं नाव भारत ठेवायला पाहिजे. पण लेटर फायनलाइज असं झालं की इंडियाचं जो नाव, मतलब आपल्या कंट्रीचं जो नाव आहे त्याचं मिक्स आहे, दॅट इज इंडिया, दॅट इज भारत. ठीक आहे, तर हे एकच टर्म आहे, इंडिया दॅट इज भारत, हे असं नाव ठेवण्यात आलं. ठीक आहे, तर आपल्याला रिसेंटली जे करंट अफेअर सोबत जे आहेत म्हणजे जुळून असेल त्यांना माहित असेल की रिसेंटली एक कॉन्ट्रोवर्सी नाही म्हणू शकत, पण असं न्यूजमध्ये खूप होतं की इंडियाला भारत म्हटलं पाहिजे की इंडिया म्हटलं पाहिजे. ठीक आहे, ते आपण म्हणू शकतो की याच्यावर खूप सारं डिस्कशन सुरू होतं. तर आपण म्हणू शकतो की याच्यावर प्रश्न कदाचित येऊ शकते आपल्या मेन्समध्ये. सो आपण जे आहे आन्सर लिहिताना आर्टिकल नंबर 1चा जे आहे यूज करून आन्सर जे आहे लिहू शकतो. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी त्यांनी अडॉप्ट केलं की मिक्स ऑफ बोथ, दॅट इज इंडिया, दॅट इज द भारत. ओके, हे झालं आपलं आर्टिकल नंबर 1चं फर्स्ट पॉईंट. आता आर्टिकल नंबर 1 मध्ये परत एक पॉईंट डिस्कस केलं आहे, ते आहे की कंट्रीला आपण युनियन म्हणून जे आहे टर्म करतो रादर दॅन अ फेडरेशन. ठीक आहे, स्टील आपल्याला जसं माहिती आहे इंडियन जे आहे म्हणजे इंडियामध्ये आपण गव्हर्नन्स स्ट्रक्चर जर बघितलं तर ते फेडरल इन नेचर आहे. ठीक आहे, स्टील आपण जे आहे इंडियाला एक फेडरल स्ट्रक्चर असलं तरी पण आपण इंडियामध्ये युनियन जे आहे त्या टर्मला प्रेफर करतो रॅदर दॅन द टर्म फेडरेशन. आता तुम्हाला प्रश्न पडेल की युनियन काय असते आणि फेडरेशन काय असते. तर बेसिकली जेव्हा नंबर ऑफ स्टेट ते सोबत येतात एक सर्टन ॲग्रीमेंटनी आणि त्यांनी डिसाईड करतात की ते मतलब सोबत राहणार असं त्यांनी डिसाईड करतात, पण त्यांच्याकडे पॉवर असते की इन फ्युचर ते त्या ग्रुपिंग किंवा जे काही त्यांनी फॉर्म केलं आहे त्याच्यातून ते बाहेर जाऊ शकतात. ठीक आहे, दॅट इज राईट टू सेसेड फ्रॉम द स्टेट. ठीक आहे, स्टेट ऑर द युनियन विच दे फॉर्म. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फेडरेशन, जे आपल्याला US मध्ये दिसून येते. पण इंडियामध्ये जेव्हा जे पण स्टेट्स जॉईन झाले आहे सोबत, ते कुठल्याच ॲग्रीमेंटनी नाही जॉईन झाले हे, आणि परत त्यांना पॉवर नसते की ते आपल्या युनियनमधून बाहेर जाऊ शकते. म्हणून त्याला जे आपण म्हणू शकतो ते युनियन ऑफ स्टेट आहे. ठीक आहे, म्हणून आपण इंडियामध्ये युनियन ऑफ स्टेट हा टर्म प्रिफर करतो रॅदर दॅन अ फेडरेशन ऑफ अ स्टेट. आणि त्याचमुळे आपण इंडियाला एक इनडिस्क्रिप्टेबल युनियन म्हणतो. ठीक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं इंडियामध्ये इंडियनचा जो गव्हर्नन्स स्ट्रक्चर आहे तो फेडरल इन नेचर आहे, आणि स्टील आपण जे आहे युनियन, ठीक आहे, युनियन हा टर्म प्रेफर करतो रॅदर दॅन अ फेडरेशन, बिकॉज स्टेट्स डू नॉट हॅव राईट
टू सेसिड फ्रॉम द युनियन, ठीक आहे. ते स्टेट मतलब जितके पण स्टेट्स आहेत, ठीक आहे, इंडियामध्ये त्यांना पॉवर नाही आहे की ते युनियनच्या बाहेर जाऊ शकतात. दस वी टर्म इंडिया ॲज अ इनडिस्ट्रिक्टेबल युनियन, आणि इंडियाचा जो बॉन्ड आहे, ठीक आहे, अनब्रेकेबल इन नेचर आहे. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक आयडिया. आता जसं तुम्हाला माहिती आहे, इंडियन जो कॉन्स्टिट्यूशन आहे ना, त्याच्यामध्ये वेरियस आर्टिकल्स आहेत. ठीक आहे, खूप सारे आर्टिकल्स आहे आणि सर्टन शेड्यूल्स पण मेन्शन केलेले आहेत. तर 12 शेड्यूल्स आहे. तिथला जो फर्स्ट शेड्यूल आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या कंट्रीमध्ये जितके पण स्टेट्स आहेत, ठीक आहे, त्यांचे सर्वांचे नाव आणि त्याचबरोबर जितके पण युटीज आहेत त्यांचे नाव मेन्शन आहे. तर लक्षात ठेवायचं, नेम ऑफ अ स्टेट्स आणि युटीज आर मेन्शन इन अ शेड्यूल 1 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्याचबरोबर 2 टर्म्स असतात. एक असते युनियन ऑफ इंडिया, आणि एक टर्म आहे टेरिटरीज ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये ना टेरिटरीज ऑफ इंडिया हे वायडर कन्सेप्ट आहे. ठीक आहे, वायडर आहे आणि ब्रॉड आहे. आता युनियन ऑफ इंडियामध्ये ना फक्त जे आपले स्टेट्स आहेत ते येतात, पण टेरिटरीज ऑफ इंडियामध्ये आपले स्टेट्स प्लस युनियन टेरिटरीज प्लस इन फ्युचर सपोज आपण कुठल्या टेरिटरीला अक्वायर करतो ते सर्व येतात टेरिटरी ऑफ इंडियामध्ये. ठीक आहे, तर हे 2 टर्म लक्षात ठेवायचं. एक आहे टेरिटरी ऑफ इंडिया आणि एक आहे युनियन ऑफ इंडिया. तर युनियन ऑफ इंडियामध्ये फक्त स्टेट्स येतात आणि टेरिटरी ऑफ इंडियामध्ये हे सर्व येतात, स्टेट्स, युटीज, आणि इन फ्युचर आपण सपोज कुठलं पण स्टेटला आपण अक्वायर केलं ते सर्व. हे झालं आपला आर्टिकल नंबर 1 मधलं सर्व पॉइंट. आता बघू आर्टिकल नंबर 2. आता आर्टिकल नंबर 2 मध्ये ना सर्वात आधी लक्षात ठेवायचं की पार्लमेंट, ठीक आहे, पार्लमेंटला एम्पॉवर केलं आहे की ते कुठले पण नवीन जे स्टेट्स आहेत, इथे हे चुकलं, ठीक आहे, न्यू स्टेटला ऍडमिट करू शकतात किंवा इस्टॅब्लिश करू शकतात. ठीक आहे, ऍडमिशन अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ न्यू स्टेट बाय द पार्लमेंट इज मेन्शन इन द आर्टिकल नंबर 2. ओके, हे झालं आपलं आर्टिकल नंबर 2. आणि एक परत गोष्ट आहे की जो आर्टिकल नंबर 3 आहे ना, तो डील करतो एक्झिस्टिंग स्टेटमध्ये चेंजेस आणायचं. ठीक आहे, एक्झिस्टिंग स्टेटमध्ये चेंजेसचं. पण आर्टिकल 1 न्यू स्टेटला डील करतो. ठीक आहे, जो न्यू स्टेट्स आपण फॉर्म करतो त्याला. ठीक आहे, जे ऑलरेडी युनियन ऑफ इंडियाचे पार्ट नाही आहेत, ठीक आहे, ते सर्व येतात आर्टिकल नंबर 2 मध्ये. बट एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे जे आता युनियन ऑफ इंडियाचे पार्ट आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस आणणे ते येते आर्टिकल नंबर 3 मध्ये. जसं मी इथे दाखवते बघा, फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट आर्टिकल नंबर 3 थ्रू increasing the area, decreasing the area, altering the boundaries or changing the name. ठीक आहे, हे सर्व येतात आपलं आर्टिकल नंबर 3 मध्ये. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 3चं डिस्कशन. परत आता तुम्हाला प्रश्न पडेल की ठीक आहे बाबा, की स्टेटचं फॉर्मेशन म्हणजे न्यू स्टेटला इथे ऍड केलं जाते, ठीक आहे, इस्टॅब्लिश केले जाते, त्याचबरोबर न्यू स्टेट्स म्हणजे एक्झिस्टिंग स्टेटमध्ये चेंजेस पण आणले जातात. तर हे सर्व कसलं कोणत्या प्रोसेसनी होते? ठीक आहे, तर याची एक प्रोसेस जी आहे ती आहे ही. तर काय असते बघा, सर्वात आधी कुठलं पण स्टेटमध्ये बाउंड्रीचे चेंजेस आणणं, ठीक आहे, बाउंड्री अल्टरेशन और फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्टेट, यासाठी ना सर्वात आधी प्रेसिडेंटचं प्रायर कन्सेंट लागते. ठीक आहे, प्रायर कन्सेंट ऑफ अ प्रेसिडेंट. ठीक आहे, प्रेसिडेंटनी रिकमेंड केल्याशिवाय बिल इंट्रोड्यूस होऊ शकत नाही पार्लमेंटमध्ये. ठीक आहे, म्हणून प्रेसिडेंटचं प्रायर कन्सेंटनी बिल इंट्रोड्यूस केलं जाते पार्लमेंटमध्ये. ठीक आहे, आता जर बिल आला पार्लमेंटमध्ये, नंतर पार्लमेंटला पॉवर असते, ठीक आहे, विथ द रिकमेंडेशन ऑफ अ प्रेसिडेंटच्या रिकमेंडेशनच्या नंतर की ते जे बिल आहे ते स्टेट लेजिस्लेचरला रेफर करू शकतात. आता स्टेट लेजिस्लेचरला रेफर केल्यानंतर स्टेटनी सपोज रिस्पॉन्स दिलं की ठीक आहे, तुम्ही जे काही पार्लमेंटनी न्यू चेंजेस आणले आहेत त्याच्यासाठी आमचं जे आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे, तुम्ही चेंजेस करू शकता. किंवा स्टेटचं सेकंड रिस्पॉन्स असू शकतं की नाही, आम्ही याच्यासोबत म्हणजे जे काही तुम्ही टर्म्स अँड कंडिशन तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहात त्याच्यासोबत आम्ही ॲग्री नाही हो. हे कुठलं पण कंडिशन असलं स्टील आपण जे आहे पार्लमेंट त्याचं जे काही डिसिजन करायचं आहे ते करू शकतात. दॅट इज पार्लमेंट डिसाइड टू एक्सेप्ट, रिजेक्ट और दे कॅन इग्नोर द स्टेट लेजिस्लेचर व्यू. ठीक आहे, तर विदाउट स्टेट लेजिस्लेचरचा कन्सर्न इंडियाच्या जे काही बाउंड्रीज आहेत त्याच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. ठीक आहे, हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे,
हे झालं आपलं एक कंप्लीट प्रोसेस की कशा प्रकारे पार्लमेंटमध्ये बिल इंट्रोड्यूस केलं जाते आणि काय प्रेसिडेंटचं व्ह्यू असते आणि त्याचबरोबर लेजिस्लेचर जे असते स्टेट लेजिस्लेचरच्या डिसिजनचं काय इम्पॅक्ट असते रिगार्डिंग द बाउंड्री अल्टरेशन ऑफ इंडिया और स्टेट फॉर्मेशन ऑफ इंडिया. आता बघूया नेक्स्ट पॉईंट, ते आहे आर्टिकल नंबर 4. ठीक आहे, तर आर्टिकल नंबर 4 मध्ये ना बघा याच्यामध्ये 2 पॉइंट्स येतात की जसं आपण डिस्कस केलं की आर्टिकल नंबर 2 ॲडमिशन ऑफ अ न्यू स्टेट आणि आर्टिकल नंबर 3 ज्याच्यामध्ये फॉर्मेशन और चेंजिंग द बाउंड्रीज ऑफ अ एक्झिस्टिंग स्टेट. तर हे जे 2 आर्टिकल्स आहेत ना हे सिंपल मेजॉरिटी रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जे आहे ते रिक्वायर्ड नाही आहे. सिंपल मेजॉरिटीनी हे पास होऊ शकते. ठीक आहे, कुठलंच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नाही पाहिजे. आणि आपल्याला जसं माहिती आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आणण्यासाठी आपल्याला आर्टिकल नंबर 368 आहे. ठीक आहे, 368 डील विथ द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल. आणि परत एक पॉईंट की हे जे आर्टिकल नंबर 3 आहे ना त्याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की आर्टिकल नंबर 3 मेनली डील विथ, इथे बघू, आर्टिकल नंबर 3 जे आहे मेनली डील विथ इन्क्रीजिंग एरिया, डिमिनिशिंग एरिया, अल्टरेशन बाउंड्रीज किंवा नेम चेंज करणे वगैरे. पण आर्टिकल 3 जे आहे त्याच्यामधलं एक पॉईंट असा आहे की आर्टिकल 3 मध्ये सेसेशन ऑफ अ कंट्री. सेसेशन म्हणजे काय असते, मेनली फॉर्मली आपण एका म्हणजे आपल्या कंट्रीची जी काही बाउंड्रीज आहेत किंवा जे काही रिजन आहे ते दुसऱ्या कंट्रीला देणं. ठीक आहे, हे इन्क्लुडेड नाही आहे इन आर्टिकल नंबर 3. ठीक आहे, हे गोष्ट लक्षात ठेवायची. आर्टिकल नंबर 3 डज नॉट इन्क्लूड की कुठलं पण आपली जे इंडियन कंट्रीची जे बाउंड्री आहे ते दुसऱ्यांना देणं. ठीक आहे, बाउंड्री देणं किंवा राईट्स देणं आपल्या कंट्रीच्या सर्टन रिजन्सचे ते आर्टिकल नंबर 3 मध्ये येत नाही. आणि सपोज असं काही होत असेल की आपण आपल्या कंट्रीची सर्टन बाउंड्री किंवा एरिया दुसऱ्या कंट्रीला देत असणार तर त्याच्यासाठी आपल्याला जे आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट लागेल. दॅट इज आर्टिकल नंबर 368. ठीक आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनी जे आहे आपण दुसऱ्या कंट्रीला बाउंड्री किंवा एरिया जे आहे ते देऊ शकतो. ठीक आहे, जसं की एक आपल्याला माहिती आहे एक्झाम्पल म्हणून लक्ष्मीकांतमध्ये पण दिलं आहे की आपण 100 कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ॲक्टनी सर्टन जो एरिया आहे तो बांगलादेशला दिलं होतं. ठीक आहे, बांगलादेशच्या कंट्रीला ठीक आहे सर्टन एरियाला सेसिट केलं होतं. तर हे झालं एक्झाम्पल ऑफ अ सेसेशन ज्याला आपल्याला आर्टिकल नंबर 368 दॅट इज कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल लागते. आणि आर्टिकल 3 मध्ये कुठलंच जे आहे सेसेशनचं पॉवर जे आहे ते मेन्शन नाही आहे. ठीक आहे, हे झालं पॉईंट्स. आणि जसं मी आत्ताच तुम्हाला आर्टिकल 4 पण डिस्क्राईब केलं, मी एकदा परत रिपीट करते की जे आर्टिकल नंबर 2 आणि आर्टिकल नंबर 3 आहे ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठलंच कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल लागत नाही. ठीक आहे, डायरेक्टली आपण सिंपल मेजॉरिटीने जे आहे चेंजेस आणू शकतो इंडियाच्या इंडियामध्ये न्यू स्टेटला इन्क्लूड करणे किंवा जे काही एक्झिस्टिंग स्टेट आहे त्याची बाउंड्रीमध्ये चेंज करणे. दस वी कॅन सी दॅट आर्टिकल नंबर 4 or changing the boundaries of a state or admission of a state can be done just by a ordinary legislative process. ठीक आहे, not by a constitutional amendment bill. सो हे झालं आपला आर्टिकल नंबर 4. आता एक आपण पॉईंट बघू की इव्हॉल्युशन कसं झालं इंडियन स्टेटचं आणि युनियन टेरिटरीचं. तर बघा इनिशियली ना 4 कॅटेगरीजमध्ये ना इंडियाला डिवाइड केलं गेलं होतं. हे होते 4 कॅटेगरीज. ठीक आहे, पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी आणि पार्ट डी. तर पार्ट एला ना गव्हर्नर प्रोव्हिन्सेस होते. पार्ट बी मध्ये जितके पण प्रिन्सली स्टेट्स होते इंडियामध्ये ते सर्व. पार्ट सी मध्ये सर्टन प्रोव्हिन्सेस होते ज्याच्यामध्ये चीफ कमिशनर जे आहे मेन ॲज अ हेड म्हणून ऍक्ट करायचं. आणि पार्ट डी मध्ये लेफ्टनंट गव्हर्नर जो आहे तो टेरिटरीचा हेड राहायचा. ठीक आहे, हे झालं आपलं इनिशियल स्टेजचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एक 7th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आलं 1956ला. त्याचबरोबर स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आलं. त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन जे आहे बिटवीन पार्ट बी आणि पार्ट ए त्याला संपवण्यात आलं. ठीक आहे, एंडेड द डिस्कशन बिटवीन धिस. लेटर सम टाइम नंतर पार्ट सी जे आहे त्याला पण अबॉलिश केलं गेलं. ठीक आहे, पार्ट सीला पण जे आहे कम्प्लिटली अबॉलिश केलं गेलं. आणि हळूहळू नंतर फायनली क्रिएशन झालं 14 स्टेटचं आणि 6 युनियन टेरिटरीचं. आणि फर्दर आपण आता जसं टाइम जात गेला आता करंटली आपण जर बघितलं तर इंडियामध्ये 28 स्टेट्स आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत.
ठीक आहे. तर हे झालं आपलं एक कम्प्लीट प्रोसेस की कशा प्रकारे इव्हॉल्युशन ऑफ स्टेट झालं आणि युनियन टेरिटरी झालं. आता परत एक आहे की जेव्हा पण ना इंडियाचं आपण म्हणू शकतो की स्टेटचं फॉर्मेशन होत होतं त्या टाइमला ना सर्टन इश्यूज अराईज होत होते, कारण की नवीन स्टेट्स आहेत, ठीक आहे, त्यांचं नाव कसं ठेवायचं किंवा कशा प्रकारे स्टेटला डिवाइड केलं पाहिजे याच्याबद्दल खूप सारे जे आहेत इश्यूज अराईज होत होते. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी सर्वात आधी डिसाईड केलं की आपण एक कमिशनचं फॉर्मेशन करू आणि त्या कमिशन डिसाईड करणार की कशा प्रकारे जे आहे आपले इंडियामधले जे पण स्टेट्स आहेत त्याला आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. तर सर्वात आधी एक कमिशन फॉर्म झाली, ती आहे धार कमिशन. ठीक आहे. या कमिशन जेव्हा फॉर्म झालं त्यांनी त्यांचे रिपोर्ट जे आहे 1948च्या एंडपर्यंत दिलं. त्या कमिशनने असं बोललं की जे पण स्टेट्स आहेत त्याला आपण लिंग्विस्टिक, ठीक आहे, लिंग्विस्टिक बेसिसवर कॅटेगराईज करणार नाही. ठीक आहे. दॅट इज लँग्वेजच्या बेसिसवर आपण इंडियन स्टेटला कॅटेगराईज नाही करणार. पण हे जे आहे डिमांड लोकांना कुठं ना कुठं एक्सेप्ट नव्हती. त्याच्यामुळे नंतर परत एक कमिशनचं फॉर्मेशन झालं, त्याला आपण म्हणतो GVP कमिशन. GVP म्हणजे काय असते, JVP. तर JVP दॅट इज जे म्हणजे जवाहरलाल नेहरूचं इन्क्लुजन, ठीक आहे, V म्हणजे वल्लभभाई पटेल होते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर P म्हणजे पट्टाबाई सीतारामय्या. ठीक आहे. हे 3 जे पर्सन होते यांच्या ग्रुपिंगने एक कमिटी फॉर्म केली, JVP कमिटी. आणि त्यांनी पण जे आहे फॉर्मली रिजेक्ट केलं की कुठलंही लँग्वेज जे आहे तो बेसिस नाही राहणार फॉर द फॉर्मेशन ऑफ अ स्टेट. पण त्या टाइमला ना असं खूप जास्त इंटेन्स वातावरण झालं होतं कंट्रीमध्ये की लोकांची खूप डिमांड होती की लँग्वेजच्या बेसिसवर स्टेट फॉर्मेशन व्हायला पाहिजे. म्हणून मग एक पर्सन होते, त्यांनी एक हंगर स्ट्राईकवर गेले. ठीक आहे. उपोषण त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांची जी आहे मृत्यू झाली. ते पर्सन होते पोटी शिजामुल्लू. ठीक आहे. हे काँग्रेसचे पर्सन होते ज्यांनी 56 दिवस, ठीक आहे, 56 दिवस भूक हडताळ केली आणि त्याच्यामध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्याच्यामुळे लोकांचं मग जे आहे क्रोध खूप जास्त वाढल्यामुळे फायनली गव्हर्नमेंटला लास्टली डिसाईड करायला लागलं की नाही बाबा, आपण आता जे आहे कंट्री मतलब जे काही आपली कंट्रीजमधले स्टेट्स आहेत त्याला आपण लँग्वेजच्या बेसिसवरच फॉर्म करायचं. आणि फायनली पहिली स्टेट जी आहे आपली फॉर्म झाली ती होती आंध्र प्रदेश. ठीक आहे. आणि नंतर परत एक फैजल अली कमिशनचं कॉन्स्टिट्यूट केलं गेलं आणि त्यांनी फायनली डिसाईड केलं की ओके, लँग्वेजच्या बेसिसवर स्टेट विल बी डन. आणि त्याच्यामध्ये परत त्यांनी डिसाईड केलं की एक असं लॉ आणलं जाणार की जे पूर्ण डिसाईड करणार की कशा प्रकारे स्टेटचं रिऑर्गनायझेशन होईल किंवा काय काय प्रोव्हिजन राहू शकते. आणि त्याच्यानंतर फायनली एक स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आलं. ठीक आहे. आणि ही जी कमिशन होती ना, फैजल अली कमिशन, त्याच्यामध्ये मेनली 3 मेंबर्स होते. ते मेंबर्स पण बघून घ्या, होऊ शकते की आपल्या प्रिलिम्समध्ये येऊ शकते त्याच्यावर प्रश्न. तर सर्वात पहिले मेंबर होते फैजल अली. ठीक आहे. नावाने समजून येते फैजल अली. सेकंड पर्सन होते KM पानीकर. ठीक आहे. KM पानीकर एक पर्सन होते. आणि थर्ड होते HN कुंजरू. ठीक आहे. हे 3 पर्सन जे होते या फैजल अली कमिशनचे मेंबर्स होते. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की एंटायर स्टेटचं जे आहे डिस्ट्रीब्युशन किंवा डिवायडेशन झालं ऑन द बेसिस ऑफ अ लँग्वेज. सो हे झालं पॉइंट. आता एक लास्ट तुम्हाला काही केसेस सांगते. तर एक बेरुबाई युनियन केस झालं होतं 1960 मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनी असं डिसाईड केलं की पॉवर जी आहे पार्लमेंटची टू डिमिनिश द एरिया ऑफ अ स्टेट, जे आर्टिकल नंबर 3 मध्ये आहे, ते कुठलं पण म्हणजे राईट नाही आहे की ती सेसेशन ऑफ इंडियन टेरिटरी टू द फॉरेन टेरिटरीला इन्क्लूड करेल. ठीक आहे. जसं मी आताच तुम्हाला हे पॉईंट मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, फक्त केसचं नाव सांगणं विसरली होती. ती भेरुबाई युनियन केसमध्ये आहे की तेच आर्टिकल नंबर 3 मध्ये कुठलं पण पॉवर नाही आहे. ठीक आहे. की ते फक्त इन्क्रीज डिक्रीज नाव चेंज करणे, ठीक आहे, या सर्वांशीच डील करते. सेसेशन ऑफ स्टेट दॅट इज एक आपली इंडियन स्टेटची बाउंड्रीज दुसऱ्या स्टेटला देणं किंवा दुसऱ्या कंट्रीला देणं ते डील करत नाही. ठीक आहे. आर्टिकल 3 मध्ये सेसेशन ऑफ इंडियन टेरिटरी येत नाही. आणि सपोज आपण सेसेशन केलं, ठीक आहे, कुठल्या मतलब आपलं इंडियाचं रिजन मधलं कुठलं रिजन दुसऱ्या कंट्रीला दिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल लागणार. ते आर्टिकल नंबर 368 मध्ये येते. त्याचबरोबर परत एक केस आलं होतं इन द केस इंडी, दॅट इज आर्टिकल नंबर 370 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन 2020-2023 मध्ये.
सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं की ॲब्रोगेशन जे झालं आपलं आर्टिकल 370चं आणि आर्टिकल नंबर 35A आपल्याला माहिती आहे जम्मू अँड काश्मीर, ठीक आहे, त्यांच्यासाठी त्याचं जे आहे ॲब्रोगेशन झालं होतं, ठीक आहे, या पार्टचं आपण म्हणू शकतो. त्या टाइमला तो जेव्हा केस झाला त्या टाइमला सुप्रीम कोर्टने असं हेल्ड केलं की पार्लमेंट जे आहे त्यांच्याकडे पॉवर आहे की ते युनियन टेरिटरीला बनवू शकतात फ्रॉम द स्टेट, ठीक आहे, म्हणजे स्टेटला डिस्टर्ब करून युनियन टेरिटरीचं फॉर्मेशन करू शकतात. सो धिस आर द पॉइंट रिलेटेड टू द चेंजेस जो आला आता करंटमध्ये, ठीक आहे. तर हे झाले 2 पॉइंट्स. आता वळूया आपल्या नेक्स्ट डिस्कशन करे, ते आहे सिटिझनशिप, ठीक आहे. आता आपण युनियन टेरिटरी बघितलं सर्व. आता सिटिझनशिप जे आहे ते पार्ट 2 मध्ये येते. युनियन टेरिटरी पार्ट 1, ओके, आणि सिटिझनशिप पार्ट 2. तर काय आहे, इंडियामध्ये ना फेडरल स्ट्रक्चर आहे, आपल्याला माहिती आहे. फेडरल गव्हर्नमेंट आहे, सेंटर पण आहे आणि स्टेट पण आहे, ठीक आहे. फेडरल नेचर ऑफ गव्हर्नन्स आहे. बट स्टील इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे. जसं की US मध्ये काय आहे, ड्युअल सिटिझनशिप आहे. एक युनियनची, ठीक आहे, आणि एक त्यांच्या स्टेटची, ज्या स्टेटमध्ये ते डिसाईड करतात त्याची पण सिटिझनशिप आहे, आणि जे त्या फुल कंट्रीमध्ये राहतात त्याची पण सिटिझनशिप आहे. पण इंडियामध्ये डिस्पाईट बिंग अ सेंट्रल अँड ॲज वेल ॲज अ स्टेट गव्हर्नमेंट, इंडिया हॅज ओनली सिंगल सिटिझनशिप, ठीक आहे. हे झालं एक इम्पॉर्टंट पॉईंट जी प्रिलिम्ससाठी युजफुल राहू शकते. इंडियामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे. त्याचबरोबर एक गोष्ट आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे त्याच्यामध्ये जो आपला टर्म आहे सिटिझनशिप त्याला डिफाईन केलं नाही आहे, ठीक आहे. देर इज नो डेफिनेशन ऑफ अ सिटिझनशिप मेन्शन इन अवर कॉन्स्टिट्यूशन. आता जसं आपल्याला माहिती आहे, नेक्स्ट पॉईंट सांगते की आर्टिकल नंबर 1 to 4, ठीक आहे, जे पार्ट 1 मध्ये येते युनियन आणि इट्स टेरिटरी सोबत, ठीक आहे, डील करते. तर पार्ट 2 मध्ये कुठले कुठले आर्टिकल्स येते, पार्ट 2 मध्ये आर्टिकल नंबर 5 to 11, ठीक आहे, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, ठीक आहे. 5 to 11 आर्टिकल जे आहेत ते सिटिझनशिप सोबत डील करतात. तर आता सर्वात पहिले आपण बघू की कुठले कुठले म्हणजे डिस्टिंक्शन किंवा डिफरंट जे आहेत डिवायडेशन केलं गेलेलं आहे सिटिझनचं. तर काय आहे, इंडियामध्ये काही सिटिझन ज्यांना फुल मेंबरशिप आहे त्याला आपण इंडियन सिटिझन मेंबर म्हणतो, ठीक आहे. त्यांना प्रत्येक जे राईट्स आहे कंट्रीमधले ते ॲक्सेसेबल आहेत. काही असे आहेत जे एलियन आहेत, ठीक आहे, एलियन इन नेचर, त्यांना ना सिटिझन्स नाही आहेत ते इंडियाचे, आणि त्यांना त्यांना काही लिमिटेड राईट्स आहेत. आणि त्याच्यामधून एलियन्समधून पण परत एक येते एनिमी एलियन आणि एक फ्रेंडली एलियन. तर एनिमी एलियन म्हणजे असे काही नेशन ज्यांच्यासोबत आपले जे रिलेशन्स आहेत ते चांगले नाही आहेत. जसं की आपण म्हणू शकतो पाकिस्तान इज वन ऑफ द एक्झाम्पल जो आपण म्हणू शकतो एनिमी एलियन मध्ये येते, ठीक आहे. असे काही नेशन ज्यांच्यासोबत आपले रिलेशन जे आहेत इंडियाचे ते चांगले नाही आहेत, ठीक आहे, ते एनिमी एलियन मध्ये येणार. आणि काही असे कंट्रीज आहेत ज्याच्यासोबत आपली फ्रेंडली रिलेशन आहे ते फ्रेंडली एलियन मध्ये येणार, ठीक आहे. तर हे 2 म्हणजे हे सर्व झालं आपलं एक पॉइंट की कशा प्रकारे इंडियनची सिटिझनशिपचं स्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर ना आणि सेकंड आहे की इंडियामध्ये ना सर्टन राईट ना फक्त सिटिझनसाठीच आहेत, ठीक आहे. ते आहेत आर्टिकल नंबर 15 जे मेनली डील करते प्रोहिबिशन बेस्ड ऑन रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स अँड प्लेस ऑफ बर्थ. आर्टिकल नंबर 16 इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट सोबत डील करते. आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, असेंब्ली अँड मुवमेंट. 29 जे मेनली 29 अँड 30 जे मेनली डील करते प्रोटेक्शन ऑफ कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. आणि जे वोटिंग राईट असते ते ओनली सिटिझनसाठी असते. त्याचबरोबर होल्डिंग अ पब्लिक ऑफिस, ठीक आहे, जे पब्लिक ऑफिसेस असते जसे की प्रेसिडेंटची पोझिशन झाली किंवा प्राईम मिनिस्टरची पोझिशन झाली ते पण फक्त सिटिझनसाठीच अप्लिकेबल आहे, ठीक आहे, ते सिटिझनच अप्लाय करू शकतात. सो हे जे आर्टिकल्स आहे 15, 16, 19, 29, 30 हे सर्व आर्टिकल्स दे आर ओनली अवेलेबल फॉर द सिटिझन्स. कुठल्याही एलियनला, ठीक आहे, दॅट इज जे फ्रेंडली एलियन्स असो की एनिमी एलियन्स असो त्यांना हे राईट जे आहेत अवेलेबल नाही आहेत. तर हे झालं आपलं सर्व मेन पॉईंट्स. त्याचबरोबर एक आहे की काही टर्म्स आहेत मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्समध्ये समजवणार, पण तुम्हाला सांगून देते की जो इंडिया आहे ना त्याच्यामध्ये जी आपली मेजर पोझिशन्स असतात, ठीक आहे, जसं की प्रेसिडेंटची पोझिशन्स वगैरे, त्याच्यासाठी आपलं जर
बर्थ जे असते किंवा जे सिटीजन ज्यांचं सिटीजन बाय बर्थ अँड सर्टन सिटीजन बाय नॅचरलायझेशन, ठीक आहे, हे दोन्ही जे आहेत ते अवेलेबल आहेत फॉर होल्डिंग अ सीट फॉर द प्रेसिडेंट. बट US मध्ये ना ओनली सिटीजन बाय बर्थ and not by naturalization is eligible to consider election of a president. So हे पॉइंट लक्षात ठेवायचे, कारण की हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे. तर आता वळूया आपलं नेक्स्ट पॉइंट कडे, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करू की सिटीजनशिपचं इव्हॉल्युशन कसं झालं इंडियामध्ये. तर बघा, जसं मी सांगितलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ना लिमिटेड प्रोव्हिजन डिफाईन केले गेलेले आहेत. ठीक आहे. पण स्टील जे आर्टिकल नंबर 5 आहे टू 11 आहे ते समहाऊ आउटलाईन सिटीजनशिप ऑफ इंडिया, सिटीजनशिप रिलेटेड प्रोव्हिजन इन इंडिया. त्याच्यामुळे लिमिटेड असल्यामुळे ना कॉन्स्टिट्यूशननी पॉवर दिली आहे पार्लमेंटला की ते लॉ जे आहे ते फॉर्म करेल आणि जे काही अदर प्रोव्हिजन राहणार सिटीजनशिप सोबत त्याला जे आहेत त्या आर्टिकल्स किंवा त्या लॉ मध्ये मेन्शन करेल. आणि त्याच्याच नुसार कॉन्स्टिट्यूशनने जसं सांगितलं पार्लमेंटला पॉवर आहे, त्यामुळे पार्लमेंटनी पण त्या पॉवरचा यूज करून एक ऍक्टला फॉर्म केलं, ते आहे सिटीजनशिप ऍक्ट 1955. ठीक आहे, याला फॉर्म केलं. तर आता आपण डिस्कस करूया सिटीजनशिप रिलेटेड आर्टिकल्सला. तर सर्वात पहिलं आहे आर्टिकल नंबर 5. तो आर्टिकल नंबर 5 याच्यामध्ये सिटीजनशिप ॲट द कमिन्समेंट ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, जेव्हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं कमिन्समेंट झालं त्या टाइमला जे काही सिटीजनशिप रिलेटेड आर्टिकल्स मतलब प्रोव्हिजन्स होते ते आर्टिकल 5 मध्ये मेन्शन आहे. ठीक आहे. आता कमिन्समेंट कधी झालं? जानेवारी 26, 1950 ला. ठीक आहे, हे आहे आर्टिकल नंबर 5 मध्ये. आता आर्टिकल नंबर 6, आर्टिकल 6 मध्ये ना सिटीजनशिपचे राईट्स दिले आहेत जे मेनली मायग्रंट होते फ्रॉम द पाकिस्तान. ठीक आहे, हे वाला झालं. आर्टिकल नंबर 7 मध्ये सिटीजनशिप राईट दिले गेले सर्टन मायग्रंट टू द पाकिस्तान. ठीक आहे, हे फ्रॉम द पाकिस्तान आणि हे टू द पाकिस्तान. ठीक आहे, हे 2 पॉइंट लक्षात घ्यायचे. आणि नंतर आहे आर्टिकल नंबर 8. आता आर्टिकल नंबर 8 मध्ये ना सिटीजनशिप राईट फॉर द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे अब्रॉड मध्ये असतात. ठीक आहे, इंडियन ओरिजिन अब्रॉड मधले जे पण पर्सन असतात त्यांचे राईट्स रिलेटेड प्रोव्हिजन आर्टिकल 8 मध्ये मेन्शन आहे. आर्टिकल 9 मध्ये व्हॉलेंटरी अक्वायर करणे दुसऱ्या कंट्रीची सिटीजनशिप. ठीक आहे, फॉरेन कंट्रीची सिटीजनशिपला आपण स्वतःहून अक्वायर करणे. ठीक आहे, अक्वायझेशन ते येते आर्टिकल नंबर 9 मध्ये. आर्टिकल नंबर 10 मध्ये काही कंटिन्युएशन ऑफ अ सिटीजनशिप राईट हे येते आर्टिकल 10 मध्ये. आणि लास्ट आहे आर्टिकल नंबर 11 ज्याच्यामध्ये पार्लमेंटचा रोल आहे रिलेटेड टू द फॉर्मेशन ऑफ और फॉर्मिंग अ न्यू सिटीजनशिप लॉ और मेक अ चेंजेस इन अ सिटीजनशिप लॉ. तर हे झालं सर्व आपलं आर्टिकल नंबर 5 टू आर्टिकल नंबर 11चं ब्रॉड डिस्कशन. आता वळूया नेक्स्ट पॉइंटकडे. त्याच्यामध्ये आहे की ॲक्वायझेशन अँड टर्मिनेशन ऑफ अ इंडियन सिटीजनशिप. जसं मी आताच तुम्हाला सांगितलं आर्टिकल नंबर 11 ते मेनली डील करते. पार्लमेंटला सर्टन पॉवर्स दिले गेलेले आहेत की ते काही लॉज बनवू शकतात ज्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे इंडियनच्या सिटीजनशिपला ॲक्वायर करू शकतो किंवा इन फ्युचर टर्मिनेट करू शकतो त्याचं लॉ बनवण्यासाठी. आणि त्याच्याचमुळे गव्हर्नमेंटनी जे आहे किंवा पार्लमेंटनी सिटीजनशिप ॲक्ट 1955 आणि सिटीजनशिप रूल 2009 ला आणलं आणि त्याच्यामध्ये सर्व प्रोव्हिजन मेन्शन केलं आहे की आपण कसं इंडियाची सिटीजनशिपला ॲक्वायर करू शकतो किंवा टर्मिनेट करू शकतो. तर सर्वात आधी आपण बघू की कशा प्रकारे आपण अक्वायर करू शकतो इंडियाचे सिटीजनशिपला. तर सर्वात पहिलं आहे बर्थ इन इंडिया. ठीक आहे, जे पण पर्सन आहे ज्यांचा जन्म इंडियामध्ये झाला आहे फ्रॉम अ इंडियन पॅरेंट दे आर कन्सिडर्ड टू बी द सिटीजनशिप बाय मतलब दे गेट द सिटीजनशिप बाय बर्थ. आणि सेकंड आहे इथे हे असं नव्हतं पाहिजे. ठीक आहे, सेकंड आहे डिसेंट. ठीक आहे, जे पण आपलं पर्सन आहे दोज आर बॉर्न इन आउटसाइड इंडिया. ठीक आहे, इंडियाच्या आउटसाइड बॉर्न केलेला आहे पण त्यांचे जे पप्पा मम्मी आहेत किंवा फादर वगैरे आहेत त्यांची इंडियन सिटीजनशिप आहे. तर त्यांना काय करावं लागेल? ठीक आहे, आपण म्हणू शकतो की त्यांचे ज्या न्यूबॉर्न बेबी आहे त्याचे डेसेंट जे आहेत ते इंडियाचे असल्यामुळे त्या बर्थ झालेल्या मुलाचं विदिन 1 इयर पिरियडमध्ये रजिस्ट्रेशन करून जे आहे किंवा परमिशन घेऊन, ठीक आहे, मिनिस्टर ऑफ होम अफेअर्सचे परमिशन घेऊन जे काय प्रोसेस आहे ते करून आपण जे आहे इंडियन सिटीजनशिप त्या मुलाला देऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं बाय डेसेंट. आणि थर्ड आहे बाय रजिस्ट्रेशन. ठीक आहे, बर्थचं रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन पूर्ण एक प्रोसेस असते. सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय अप्लिकेशन जे असते रजिस्टर करू शकते कुठल्या पण सिटीजनला ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया. पण एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये की तो जो पर्सन आहे तो इनलिगल मायग्रंट नसायला हवा.
ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पर्सन बाय नॅचरलायझेशन. आता नॅचरलायझेशनमध्ये काय असते, सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ऑन बेसिस ऑफ सर्टन अप्लिकेशन पर्टिक्युलर पर्सनला जे आहे सर्टिफाय करू शकते की हा जो पर्सन आहे नॅचरलाइज, दे कॅन अक्वायर द पर्सन मतलब सिटिझनशिप बाय द नॅचरलायझेशन प्रोसेस. आणि हे जे असते ना त्याच्यामध्ये पण इनलिगल मायग्रंट जे आहेत ते एक्सक्लुडेड आहेत. ठीक आहे, हे झालं नॅचरलायझेशन. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर इंडियन ओरिजिन. ठीक आहे, जे पण इंडियन ओरिजिनचे पर्सन आहेत ते थ्रू बाय रजिस्ट्रेशन प्रोसेस दे कॅन अक्वायर बट द सिटिझनशिप. कारण की स्टील मतलब ते इंडियाच आहेत, इंडियनच आहेत, पण ते करंटली दे आर रिसाइडिंग आउटसाइड इंडिया. ठीक आहे, तर हे एक पॉईंट होऊन जाते. आणि सपोज इन फ्युचर आपण अक्वायर केलं कुठल्या पण न्यू टेरिटरीला, तर ते डायरेक्ट तिथे जे पीपल आहे ते इंडियनचे सिटिझन बनून जाणार. त्याचबरोबर एक परत पॉईंट आहे आसाम रेकॉर्डचं. ठीक आहे, आसाम रेकॉर्ड बद्दल ना मी लास्टला एक स्लाइड अटॅच केलाय, तिथं मी तुम्हाला डिस्क्राईब करून घेणार. ठीक आहे, आता एक असं पण लक्षात ठेवायचं की काही स्पेशल प्रोव्हिजन दिले गेलेले आहेत टू अक्वायर द सिटिझनशिप जे आसाम अकॉर्ड रिलेटेड आहेत. ठीक आहे, तो हे झालं कुठल्या कुठल्या प्रकारे आपण जे आहे एक्वायर करू शकतो इंडियनची सिटिझनशिप. आता नेक्स्ट आहे लॉस ऑफ अ इंडियन सिटिझनशिप. आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो लॉस किंवा टर्मिनेशन ऑफ अ इंडियन सिटिझनशिप. तर सर्वात पहिले आहे की रेन्युकेशन. तर याच्यामध्ये काय असते, सिटिझन्सला राईट असते की सपोज त्यांना जर वाटत असेल की त्यांना जी इंडियाची सिटिझनशिप सोडायची आहे, तर दे हॅव अ पॉवर की ते रिअनाऊन्स करू शकतात इंडियाची सिटिझनशिपला. ठीक आहे, हे सर्व डिक्लेरेशन जे आहे सिटिझनशिप रूलमध्ये मेन्शन केलेले आहे. ठीक आहे, हे झालं आपलं रेन्युकेशनमध्ये. सेकंड आहे टर्मिनेशन. तर टर्मिनेशनमध्ये काय आहे की व्हॉलेंटरीली स्वयं इच्छेने जे आहे त्यांनी आपली इंडियनची सिटिझनशिप सोडत आहे. ठीक आहे, हे झालं टर्मिनेशनमध्ये. व्हॉलेंटरी दे आर गिविंग अप द इंडियन सिटिझनशिप. आणि थर्ड आहे डेप्रिवेशन. तर सपोज कुठल्या पर्सननी कुठल्याही फ्रॉड वेनी इंडियाची सिटिझनशिपला अक्वायर केलं असेल किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनला डिसलॉयल्टी दाखवलं असेल, त्याचबरोबर त्यांचं काही कनेक्शन अनलॉफुल कम्युनिकेशन राहिलं आपल्या जे एनिमी स्टेट्स आहे त्यांच्यासोबत, तर डायरेक्टली त्यांची जी इंडियाची सिटिझनशिप आहे ते निघून जाते. ठीक आहे, ते डिप्राईड होऊन जाते. तर हे झालं 3 वेज की कशा प्रकारे आपली जी आहे इंडियन सिटिझनशिप लॉस होऊ शकते. हे सर्व पॉइंट. आता काही टर्म्स जे आहेत लक्ष्मीकांतमध्ये मेन्शन आहेत आणि ते आपल्याला माहीत राहायला पाहिजे इन जनरल पण. तर सर्वात पहिले आहे OCI, दॅट इज ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. आता याच्यामध्ये काय असते, काही पीपल जे असतात ते परमानंटली नाही का इंडियामध्ये रिसाइड करतात. ठीक आहे, परमानंट रेसिडेन्सी जर आहे सर्टन पीपल्सची ते इंडियामध्ये असेल तर त्या पर्सनला ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया म्हणतो. ठीक आहे, जे इंडियाचे नाही आहेत ऍक्च्युली पण ते इंडियामध्ये रिसाइड करतात फ्रॉम अ लॉंग पिरियड ऑफ अ टाइम, त्याला आपण म्हणू शकतो ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया. आता याला ना हे जे पीपल्स असतात ना त्यांना प्रत्येक इंडियनचे जे राईट्स आहेत ते अवेलेबल नसतात. जसं की त्यांना राईट टू वोट, ठीक आहे, ते वोट नाही करू शकत. त्याचबरोबर पब्लिक ऑफिसेस जे आहेत ते त्यांना होल्ड करणे अलाउड नसतात. त्याचबरोबर प्लांटेशन लँड अक्वायर करणे किंवा ॲग्रिकल्चरल लँड अक्वायर करणे ते त्यांना अलाउड नसते. ठीक आहे, पण ते परमानंटली जे आहे फॉर सर्टन पिरियड ऑफ टाइम ते रिसाइड करतात इंडियामध्ये आणि ते परमानंट रेसिडेंट आपण त्यांना कन्सिडर करू शकतो. आणि त्याचबरोबर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जर त्यांना कॅन्सल करायचं असेल त्यांची रजिस्ट्रेशन ॲज ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया, तर ते जे आहे ते कॅन्सल करू शकतात. ठीक आहे, हे झालं आपलं ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडियाबद्दल. सेकंड आहे NRI. आता NRI काय असते, NRI बेसिकली नॉन रेसिडेंट इंडियन असतात. ठीक आहे, त्याचाच अर्थ आहे की असे काही पीपल जे ॲक्च्युअलमध्ये इंडियन्स आहेत पण ते सध्याच्या स्थितीमध्ये आउटसाइड इंडियाला रिसाइड करत आहे. ठीक आहे, आता आउटसाइड इंडिया फॉर वर्क पर्पज असू शकते. ठीक आहे, त्यांचं कुठलं काम असेल किंवा त्यांचं काही बिझनेस वगैरे आहे जे दुसऱ्या कंट्रीमध्ये त्यांनी रन करत असेल, तशा काही रिजन्समुळे जे आहेत ती इंडियाच्या आउटसाइडला रिसाइड करतात. ठीक आहे, दॅट इज अदर कंट्रीमध्ये ते राहतात, त्याच पीपल्सला आपण नॉन रेसिडेंट इंडियन म्हणतो. आणि थर्ड आहे पीपल ऑफ अ इंडियन ओरिजिन. आता पीपल ऑफ अ इंडियन ओरिजिन म्हणजे काय असते, काही पीपल जे आहेत त्यांची अँसिस्टर्स, ठीक आहे, त्यांचे वंशज जे आहेत ते इंडियन आहेत पण ते ॲक्च्युली आता दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिप त्यांच्याकडे आहे. ठीक आहे, त्यांच्याकडे दुसऱ्या कंट्रीची सिटिझनशिप आहे पण त्यांचे जे अँसिस्टर्स आहेत त्यांचे इंडियन अँसिस्टर्स असल्यामुळे त्या पर्सनला आपण पीपल ऑफ अ इंडियन ओरिजिन म्हणतो. आय थिंक सुनीता विलियम पण त्याचं आपण एक्झाम्पल म्हणू शकतो. ठीक आहे, त्यांचे अँसिस्टर इंडियामध्ये आहेत पण स्टील करंटली शी इज अक्वायरिंग द सिटिझनशिप ऑफ अ
अदर कंट्री. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो पीपल ऑफ अ इंडियन ओरिजिन. तर हे 3 टर्म्स जे आहे मला तुम्हाला सांगायचे होते. आणि त्याच्यानंतर तर एक टर्म आहे नॅशनल रजिस्ट्री ऑफ अ सिटीजन, त्याला आपण म्हणतो NRC. तर काय आहे NRC म्हणजे बेसिकली ना याच्यामध्ये एक अशी टाईपची एक रजिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये मेनली आयडेंटिफाय केलं जाते की कुठले पर्सन इंडियन नॅशनलचे आहेत, किंवा आपण म्हणू शकतो आयडेंटिफाय केली जाते अशा पर्सन्सला जे फॉरेन नॅशनलचे आहेत. ठीक आहे, मेनली जे बॉर्डर कंट्री आहे आसामची. ठीक आहे, आसामला जे बॉर्डर कंट्री आहे जसे की मेनली बांगलादेश. ठीक आहे, तिथले काही इन्फ्लक्स झालेले सिटीजन इंडियामध्ये रिसाईड करत आहे. तर अशा टाईपच्या सिटीजनला आयडेंटिफाय करण्यासाठी एक जे आहे प्रॉपर रजिस्ट्री प्रोसेस असते, त्यालाच आपण NRC म्हणतो. आणि NRC ना एक टाइम ओनली वन टाइम इट हॅज बीन प्रिपेअर अँड इट वॉज इन 1951. आणि याच्यामध्ये ना 1951च्या सेन्ससला यूज केलं गेलं होतं. त्याचबरोबर NRC ना सध्याच्या कंडिशनमध्ये इट इज ओनली इन केस ऑफ आसाम. ठीक आहे, आसामच्या केसमध्येच फक्त ही जी आहे NRC केली गेलेली आहे. तर हे झाले एक NRC बद्दल डिटेल. हे आपण करंट अफेअर पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा आपण म्हणू शकतो मेन्समध्ये याच्या रिलेटेड काही प्रश्न येऊ शकतात. सो NRC आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि सेकंड आहे 2019 मध्ये एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आणलं होतं ज्याच्यामध्ये सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे, हे आणलं होतं 2019 मध्ये, ज्याच्यामध्ये जे पण इलिगल मायग्रंट आहे फ्रॉम अफगाणिस्तान, बांगलादेश अँड पाकिस्तान, जे मेनली हिंदू आहेत, सीख आहेत, बुद्धिस्ट, जैन, पारसी आणि ख्रिश्चन फेथचे, त्यांना जे आहे सिटीजनशिप ग्रँट करू शकते या एमनी जे आहे या ऍक्टला आणलं गेलं होतं. ठीक आहे, तर हे झालं आपल्या करंट अफेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 2 इम्पॉर्टंट पॉइंट्स. सो दॅट्स इट फॉर अवर टुडेज व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण एंटायर युनियन टेरिटरी डिस्कस केलं. त्याचबरोबर आपण सिटीजनशिप बद्दल पण पूर्ण पॉइंट्स जे आहेत ते डिस्कस केले. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल देन प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि येस प्लीज गाईज, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. अँड त्याच्यामुळे जर सबस्क्राईब केलं तर फारच चांगलं होईल. आणि जे काही टॉपिक रिलेटेड डाऊट्स आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. आणि याची जे काही PDFs आहेत ना, मी वेबसाईट बनवत आहे, त्याच्यावर काम सुरू आहे. तर वेबसाईटवर लवकरच मी सर्व PDF अपलोड करून घेणार आणि तिथे जाऊन तुम्ही जे काही हे PDF डाउनलोड करू शकता. सो दॅट्स इट फॉर द टुडेज व्हिडिओ अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन. थँक्यू.